पण हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घनी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. असा असणारा टणक हिरा फक्त ढेकणाच्या संगतीमध्ये आला. परिणाम असा झाला, तुकोबराय म्हणताय, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, टणक हिरा पण तो ढेकणाच्या संगतीमध्ये आला. परिणाम असा झाला, त्या ढेकणाचे तुकडे तुकडे झाले. ढेकणाच्या संगी हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू जैसा. साधूला जर कुसंग माणसाचा संग प्राप्त झाला तर साधू देखील बिघडतो. म्हणून मानवी जीवनामध्ये संगतीला फार महत्व आहे. कुसंगे नाडला साधू जैसा. साधू देखील संगतीने त्या साधूचं पतन होऊ शकतं. बघा, आपण जर चोराच्या जवळ जाऊन बसलो तर परिणाम असा होतो. महाराज म्हटले, बैसता चोरापाशी तैशी होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. एखादी चिंधी बाजूला पडलेली असू द्या, फक्त जोडीनं गावाला जाऊ, माझ्या आई वडिलांना भेटू, भावाला भेटू, सर्व कुटुंबाला भेटू, परिवाराला भेटू. आणि मग ते दोघं तिकडनं निघाले. तिकडनं येत असताना रेल्वेचा प्रवास. रेल्वेच्या डब्यामध्ये शेजारी शेजारी दोघं बसलेले आहेत. खिडकीच्या साईडनं त्या असणाऱ्या मुलीचा नवरा म्हणजे मुलगा बसलेला आहे आणि डाव्या साईडनं तो मुलगा बसलेला, ती मुलगी बसलेली आहे. आणि प्रवास सुरू झाला. प्रवास सुरू झाल्याच्या नंतर पहिलं गाव लागलं आणि पहिलं गाव आल्याच्या नंतर यांनी विचारलं, कुणी? या मुलाने. कारण हा तिकडे शिकण्यासाठी गेला, पण संपूर्ण गाव काही फिरलेला नव्हता. त्याला फक्त कर्नाटक शहरच माहिती होतं. मग तो तिकडनं निघाल्याच्या नंतर एक स्टेशन लागलं. त्या स्टेशनवरती गाडी थांबली आणि गाडी थांबल्याच्या नंतर यांनी विचारलं, का ग, हे कोणतं गाव आहे? असं विचारलं. विचारल्याच्या नंतर याला मराठी येत होती, पण तिला मराठी येत, तिला कन्नड येत होती, पण याला काही कानडी येत नव्हती. म्हणून तिनं सांगितलं. ती म्हटली, हा म्हटला, हे कोणतं स्टेशन आहे? ती तिच्या भाषेमध्ये, कन्नड भाषेमध्ये म्हटले, हेनंद्री. हेनंद्री म्हटल्याच्या नंतर त्याला वाटलं हे हेनंद्री गाव असेल. पुढे चालून पुन्हा रेल्वे सुरू झाली आणि रेल्वे सुरू झाल्याच्या नंतर पुढच्या स्टेशनवरती थांबली आणि पुढच्या स्टेशनवरती थांबल्याच्या नंतर पुन्हा त्याने प्रश्न केला, हे कोणतं गाव आहे? का ग, हे कोणतं गाव आहे? कोणतं गाव आहे असं म्हटल्याच्या नंतर तिला काही कळालं नाही. ती पुन्हा म्हटली, हेनंद्री. त्याला वाटलं एक खुर्द असेल आणि एक बुद्रुक असेल. जसं आपल्याकडे संगमेर खुर्द आणि संगमेर, तसं खुर्द बुद्रुक असेल. तो काही बोलला नाही, पण त्याने मान हलवली. पुन्हा रेल्वे सुरू झाली आणि पुन्हा रेल्वे सुरू झाल्याच्या नंतर तिसऱ्या स्टेशनवरती पुन्हा रेल्वे थांबली.
आणि पुन्हा रेल्वे थांबल्याच्या नंतर पुन्हा याने विचारलं या स्टेशनचं काय नाव आहे, ह्या स्टेशनचं काय नाव आहे म्हटल्याच्या नंतर तिला काही प्रश्न उमजला नाही. पुन्हा तिने विचारलं तिच्या भाषेमध्ये हेनंद्री. मग त्याला राग आला. तो म्हटला खुर्द असू शकतं, बुद्रुकही असू शकतं, पुन्हा हेनंद्री नावाचं गाव असू शकत नाही. त्याने अशा बाया मागे गेल्या, खानदेशी तिच्या ओढली. खानदेशी ओढल्याच्या नंतर ती रडायला लागली आणि रडायला लागल्याच्या नंतर ती म्हटली कुचकुंद्री कुचकुंद्री. मग तो म्हटला अगं मगाशीच कुचकुंद्री म्हटली असती, कशाला तुला मार खाण्याची वेळ आली असती. याला म्हणतात कानडीने केला मराठा भ्रतार.